Okay, so let us start with the next part. लास्ट टाइम मला असं आठवत आहे की आपण एक्सरसाइज ए कंप्लीट केला होता. सगळ्यांचा झालाय? कोणाला काही डाऊट नाही? ओके. आणि इवन आय रिमेंबर दॅट लास्ट टाइम वी हॅड डन विथ द सॉल्व्ड एक्झाम्पल्स. आता ह्या सॉल्व्ड एक्झाम्पल मधलं थर्ड एक्झाम्पल जे आहे की रिव्हर्सिंग ऑफ ऑर्डर ऑफ डिजिट्स, हां, ह्याच्यावर बेस्ड खूप क्वेश्चन्स आहेत. तर तुम्हाला मी आज काय करणार आहे, होमवर्क जो देणार आहे तो आत्तापर्यंत जे पेपर्स आहेत त्याच्यामध्ये ह्या चॅप्टरवर आलेले क्वेश्चन्स देणार आहे. ओके, कारण आज आपण लिनियर इक्वेशन्स कंप्लीट करणार आहोत, लिनियर इक्वेशन्सचा पार्ट. सो ते मी होमवर्क जो पाठवीन तो कंपल्सरी करायचा आणि मी होमवर्क रेग्युलरली चेक करणार आहे प्रॉपर. हां, त्याचं रिझन असं आहे की तिथे जर काही तुम्हाला अडलेलं असेल किंवा त्या बुकमधलं म्हणजे जे पेपर्समध्ये आलेले सम्स आहेत ते जर कळले नाहीत तर ते मला विचारायचे. ओके, दोज सम्स आर विथ सोल्युशन्स. हां, मी सोल्युशन्स सकट ते सम्स पाठवलेले आहेत सो दॅट यू कॅन प्रॅक्टिस. सो मी तुम्हाला एक सजेस्ट करीन की प्रॅक्टिससाठी एक वेगळी बुक केलीत समजा तर त्याच्यात सगळ्या पेपर्समध्ये आलेले सम्स आपण कंप्लीट करून टाकू. हां, म्हणजे ती एक बुक पण तुमच्याकडे राहते आणि ती बुक मेंटेन करायचं कारण हे आहे की ॲट द लास्ट यू कॅन जस्ट रिवाइज एव्हरीथिंग फ्रॉम दॅट. आणि स्वतःच्या हाताने केलेलं असलं ना की ते लक्षात राहायला पण सोपं जातं. हां, सो आपण तसं करूया. जसं मी लास्ट टाइम सांगितलं होतं, ऑनलाईन स्टुडंट्स आय थिंक परम आहे आणि अजून कोण, गौरी का? ओके, सो प्लीज रिमेंबर दिस. तुम्ही होमवर्क मात्र रेग्युलरली करत जा. जे लोक ऑनलाईन करणार आहेत क्लास त्यांनी प्लीज मला व्हॉट्सॲपवर पाठवायचा होमवर्क. हां, म्हणजे समजा कोणाला नाही जमलं, त्या दिवशी तुम्ही ऑनलाईन आहात, त्या दिवशी मी चेक करणार आहे, यू हॅव टू सेंड इट टू मी ऑनलाईन. हे करणं खूप गरजेचं आहे कारण हे पहिल्यापासून आपण ही सवय लावली ना की इट इज गोइंग टू बी व्हेरी इझी फॉर यू. हां, सो आता मी जसं सांगितलं होतं लास्ट टाइम, एक्झाम्पल नंबर 3 इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द सॉल्व्ड एक्झाम्पल्स. सो नाव फर्स्ट 2 आपले झाले होते ना एक्सरसाइज बी मधले. हां, आपण थर्ड करूया. ओके, आता थर्ड सम मी वाचणार आहे. डिवाइड 56 into 2 parts such that 3 times the first part exceeds 1/3 of the second by 48. हां, आता बेसिकली आपल्याला 56 2 पार्ट्समध्ये डिवाइड करायचं आहे. इझिएस्ट वे टू गो विथ एक्झाम्पल्स म्हणजे विथ ऑप्शन्स आय मीन टू से. सो आता हे जर तुम्ही बघितलं कुठला आन्सर तुम्हाला करेक्ट वाटतंय? ए वालं. तुम्ही जर बघितलं सगळ्याचीच ॲडिशन 56 येते. सो इथे नुसतं ऑप्शन्स करून चालणार आहे का? नाही. दे आर व्हेरी स्मार्ट. ते तुम्हाला डायरेक्टली देणार नाहीत. ओके, सो दिस इज द सोल्युशन. आपल्याला माहिती आहे की त्यांनी ॲडिशन म्हणजे यू हॅव टू डिवाइड काय इंटू 2 पार्ट्स. 56 ही अमाऊंट आहे समजा. सो आपण कसं करणार, फर्स्ट इक्वेशन विल बी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 56. आता सेकंड जी कंडिशन दिली आहे आपण कंडिशन वाचू. 3 times the first part exceeds 1/3 of the second by 48. सो समजा एक पार्ट एक्स धरला आपण तर दुसरा पार्ट काय होणार, 56 - x म्हणू शकतो. पण असं करून आपल्याला आन्सर मिळेल का? मग आता ह्यांनी काय केलंय बघा, 3 times ऑफ द फर्स्ट पार्ट म्हणजे 3x जर धरला, हां, आणि 1/3 ऑफ द सेकंड पार्ट, 1/3 म्हणजे y/3. ओके, आता त्यांनी सांगितले 3 times ऑफ द फर्स्ट पार्ट इज इक्वल टू 1/3 प्लस 48, कारण 48 मोर दॅन 1/3 अशी कंडिशन दिली आहे. हां, सो यू हॅव टू अंडरस्टँड की एक्झॅक्टली त्यांनी काय दिलंय. हां, सो 3x इज इक्वल टू y/3 प्लस 48. आता तुम्हाला हे जर आपण रिअरेंज केलं म्हणजे काय केलं, इकडे 3 आहे. आता मी हे तुम्हाला दाखवते कसं रिअरेंज करायचं. 3x इज इक्वल टू y/3 प्लस 48. हां, 52 आहे. ओके, मग सगळ्याची ॲडिशन काय येते? हो का? हे बघ, मला माहिती आहे की हे डायरेक्टली आन्सर तुम्हाला येणार आहे. तुझं लॉजिकल रिझनिंग खूप चांगलं आहे, हे मला आधीपासून माहिती आहे. ओके, पण द थिंग इज
हे तुम्हाला फॉर्म कसं झालंय हे जर कळलं नाही तर समजा आता इथे इझिली दिलं होतं, पण मी जर एक्झामिनर असेल तर मी सगळ्याची ॲडिशन तुम्हाला इक्वलच देणार आहे. कुठलं सम तू 52 कुठलं म्हणतोय? फर्स्ट आणि सेकंड ऑलरेडी झालंय हितेश. लास्ट टाइम नाही का झालं होतं, आता आपण थर्ड करतोय. सो थर्ड मध्ये मी आत्ताच सांगितलं की सगळ्याची ॲडिशनच येते इक्वल टू 56. हां, सो तुम्हाला हे काय म्हणू या, लॉजिक इज व्हेरी इम्पॉर्टंट ना, कळलं तर पाहिजे कसं फॉर्म करायचं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणून मी ते सांगतेय. सो आता हे जर तुम्ही बघितलं तर इथे आपण LCM काय घेणार, राईट हँड साईडला LCM विल बी 3. सो y plus 48 into 3 is how much? चला कॅल्क्युलेटरवर 48 into 3 1.4. सो क्रॉस मल्टिप्लाय 9x minus y is equal to 144. झालं इक्वेशन तयार. हे समजलं? सी मी हे अगदी बेसपासून घेतेय कारण काही काही लोकांना हे कळू नाही शकत की हे कसं झालं, म्हणून मी जस्ट आय एम टेलिंग यू द इन बिटवीन स्टेप्स. सो आता हे जर तुम्ही बघितलात देर आर 2 इक्वेशन्स. हां, इक्वेशन 1 इक्वेशन 2 म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहेत किंवा सायमल्टेनियस इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. सो आता तुम्ही जर ॲड केलं इक्वेशन 1 आणि 2 तर तुम्हाला काय मिळेल, +y आणि -y विल गेट कट. सो ऑटोमॅटिकली 10x इज इक्वल टू 200 मिळालं तुम्हाला. सो एक्सची व्हॅल्यू 20 मिळाली. हां, सो एक 20 आन्सर मिळालं की तुम्ही डायरेक्टली टिक पण करू शकता. नो नीड टू फाइंड आउट द अदर नंबर. ते तुम्हाला सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे. करेक्ट? नो नीड टू डू द एंटायर थिंग. ओके, सो इफ यू वॉन्ट यू कॅन जस्ट राईट दिस डाऊन. 2 इक्वेशन्स लिहून घ्या आणि करा जरा सॉल्व. आत्ता चालणार आहे. एक्झाममध्ये तुम्हाला ऑप्शन आहे डिरेक्टली करायचं, पण हे फॉर्मेशन ऑफ इक्वेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तिथे जरा चुकू शकतं, म्हणून मी तुम्हाला ते परत एकदा रिव्हिजन करतोय आपण सगळ्याची. परम, आय होप यू हॅव अंडरस्टूड. गौरी, आय होप यू हॅव अंडरस्टूड. काही डाऊट असेल तर प्लीज आस्क. आणि आय वुड रेकमेंड ऑल ऑफ यू टू कम हिअर ऑफलाईन अँड अटेंड द सेशन, बिकॉज त्याचा इफेक्ट जो आहे तो वेगळाच असतो कायम. ओके, क्लासरूम इंटरॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला लक्षात राहायला सोपं जातं. सो x plus y is equal to 56 is our first equation. 9x minus y is equal to 144 हे सेकंड इक्वेशन आहे. सो कुठलं ऑप्शन करेक्ट आहे आपलं? A. ऑप्शन A is correct for the third sum. Exercise 2B. Third one, option A is the correct option. आणि मी अदनमधनं तुम्हाला असाइनमेंट्स पण देणार आहे. ओके, आफ्टर एव्हरी चॅप्टर ॲडिशनल क्वेश्चन जे टेक्स्टबुकमध्ये दिलेले असतात दॅट यू हॅव टू सॉल्व. त्याच्यातलं काही आलं नाही तर मला विचारायचं, आणि सगळंच आलं नाही असं म्हणायचं नाही. यू हॅव टू डू सम एफर्ट. मी तुम्हाला सगळे सोल्युशन्स प्रोव्हाइड करणार आहे, पण एफर्ट ऑन युअर पार्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हां, ओके, हे झालं. शल आय प्रोसीड? सो हे कंडिशन करेक्टली ट्राय टू अंडरस्टँड. 3 times द फर्स्ट पार्ट म्हणून 3x, 1/3 ऑफ द सेकंड पार्ट म्हणून y/3. 3 times द फर्स्ट पार्ट इज इक्वल टू 48 times किंवा 48 मोर दॅन 1/3 ऑफ द सेकंड पार्ट. मोर दॅन म्हटलं की यू हॅव टू ॲड, नॉट एव्हरी टाइम. काय कंडिशन दिली आहे त्याच्यावर सगळं डिपेंडंट आहे. ओके, झालंय लिहून? डन? लिहिली. Be fast a bit. आता नेक्स्ट आन्सर मला कोण सांगणार आहे ट्राय करून? हितेशनी नाही. हितेशला मी जे सांगेन तेच हितेशनी मला सांगायचं. लॉजिकल पार्ट तू सांगितलास तरी चालेल. हां, जेव्हा जेव्हा तुला सुचेल, कारण ते गरजेचं आहे. सॉल्विंग आणि लॉजिकल पार्ट बोथ इज इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला दोन्ही मेथड्सनी थिंक करायची सवय होते. म्हणून दीप्ती सांगशील पुढच्याचं आन्सर?
ट्राय कर. ओके, सो x ची व्हॅल्यू आली आपल्याला 20, y ची व्हॅल्यू आली 36. सो ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. लेट अस मूव टू द फोर्थ सम. द सम ऑफ द डिजिट्स ऑफ अ 2-digit number is 10. If 18 is subtracted from its digits in the resulting number will be equal, then the number is x plus y equal to 10. correct. First equation is x plus y equal to 10. Second equation काय होणार? 18 subtracted from it, digits will be equal. minus 18 x minus 18 plus y minus 18. हां, पण दोन्ही इक्वल आहेत म्हणजे काय करायचं? इक्वेट करायला पाहिजे. किंवा आता बघा हां, एक्स वाय मायनस 18 का? कारण त्यांचा प्रोडक्ट आहे ना, रिझल्टिंग प्रोडक्ट. एक्स वाय मायनस 18 नाही, हे सम असं नाही करायचं. लॉजिकली सांग. ओके, सो हे विथ ऑप्शन सॉल्व करा. इन्स्टेड ऑफ फॉर्मिंग हे ऑप्शन्सनी करणं जास्त इझी आहे. आता 18 इज आता आपल्याला काय माहिती आहे? दोन्ही डिजिटचं ॲडिशन इज 10. हां, मग ॲडिशन 10 वाला कुठला आहे? दोन ऑप्शन्स आहेत, ए आणि बी ऑप्शन आहे. हां, आता आपल्याला त्याच्यातनं चूज करायचं आहे. ते चूज कसं करणार? ॲडिशन केल्यावर जो नंबर येईल त्याच्यातनं 18 सबट्रॅक्ट केलं की जो नंबर येतो 55, म्हणजे द डिजिट्स आर रिपीटेड, म्हणजे दॅट्स द करेक्ट ऑप्शन. सो ते 37 ला होईल का? 7 plus 10. नाही, 37 मधनं 18 सबट्रॅक्ट केलं, 19. so that's the correct option. Option B is the correct option for question number 4. Don't solve it using the conventional method. असे जे असतात ना, सम, डिव्हिजन किंवा this multiplied by this will give a number, ते ऑप्शन्स ट्राय करून जास्त सोपे जातात. पण एजचं सम आलं, हां, ते येईल पुढे, मी दाखवते. आता 5th वन आपण करूया. द 4th पार्ट ऑफ अ नंबर एक्सीड्स द 6th पार्ट बाय 4. आता हे इक्वेशन पण मला सांगता आलं पाहिजे. लॉजिकल तू सांगशील हितेश, पण मला इक्वेशननी पण सांगा बरं कोणीतरी ट्राय करून. यश, 5thचा आन्सर, 5thचं इक्वेशन सांग. 4x plus 6y multiplied by 4. 4th part of a number. So let the number be x. 4th part is x divided by 4. 6th part by 4 exceeds the 6th part by 4. 6th part म्हणजे काय? y upon 6. x upon 6 minus x upon 4 is equal to 4. असं म्हणू शकते मी. हां, चला बघूया. हे त्यांनी विथ ऑप्शन्सच सॉल्व केलेलं आहे. ओके, दिस. आता कुठला नंबर आधी घ्यायचा आणि कुठला नंबर म्हणजे ह्या सबट्रॅक्शनमध्ये मी काय म्हणलं? एक्स अपॉन 6 मायनस एक्स अपॉन 4. पण ॲक्च्युअल कंडिशन काय आहे? एक्स. आता ते का आहे तसं? द रिझन बिईंग, त्यांनी काय सांगितलंय? 4th पार्ट ऑफ अ नंबर एक्सीड्स द 6th पार्ट. म्हणजे कोण मोठं? एक्स बाय 4 मोठा, म्हणून एक्स बाय 4 आधी आला. समजलं? सो एक्स बाय 4 मायनस एक्स बाय 6 इज इक्वल टू 4. सॉल्व टू फाइंड आउट द आन्सर. यू कॅन राईट इट डाउन. सो प्रत्येक कंडिशन करेक्टली वाचायची आणि मग ठरवायचं व्हॉट ऑपरेशन हॅज टू बी परफॉर्म्ड. आता पुढचं सम एजचं आहे. दोज प्रॉब्लेम्स आहेत, इझी आहे, पण एवढी इझी सम्स नाही आहेत. कंडिशन्स घालणार ते इन बिटवीन. जे तुम्हाला लक्षात येईल, मी जे तुम्हाला होमवर्क पाठवणार आहे ते सगळे आत्तापर्यंत आलेल्या पेपरमधले एक्झाम्पल्स आहेत. सो त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की कसे टाईप ऑफ क्वेश्चन्स विचारतात. म्हणून तो पार्ट झाला की तेवढा पार्ट आपण कंप्लीट करणार आहोत. हां,
थांब थांब, घाई नको. लॉजिकली होतोय सॉल्व. पण ना एक लक्षात ठेवायचं, लॉजिकल रिझनिंग इज करेक्ट, पण तुमचं फार स्ट्रेच नाही झालं पाहिजे लॉजिक. हां, म्हणजे आता आता ह्या कंडिशनमध्ये फार स्ट्रेच होऊच शकत नाही, कारण सम ऑफ टू नंबर्स किंवा डिव्हिजन, ॲडिशन, सबट्रॅक्शनमध्ये फार स्ट्रेच नाही आहे. पण काही काही केसमध्ये, जसं लास्ट बॅचला लक्ष्मीचं एक फार स्ट्रेच लॉजिक ती कधी कधी सांगायची बघ हितेश, इफ यू रिमेंबर, तर एवढं फार स्ट्रेच नाही करायचं. मग ते सॉल्व करूनच करायचं. दॅट इज इझियर. तशीच सवय ठेवा, म्हणजे आयत्या वेळेला आपल्याला जे आठवतं त्या मेथडनी आपण करतो. झालं? डन? यश, समजतंय? ओके. कुणाला काही कळलं नाही तर प्लीज सांगा, किंवा स्टॉप मी इन बिटवीन, मी जर खूप फास्ट जात असेल तर. ओके, नेक्स्ट सम. समृद्धी समजलं ना? ओके, 6th one. 10 years ago, the age of father was 4 times of his son. सो आता कुणाचा एक्स धरणार आपण? सनचं एज एक्स. हां, आणि 10 years ago the age of father was 4 times of son. मग फादरचं एज काय असणार? 4x. सेम व्हेरिएबल, डोंट टेक 2 व्हेरिएबल. 2 व्हेरिएबल्सनी पण करता येईल, पण हे इझी आहे. ओके, 10 years hence. सो 10 years ago ही कंडिशन होती. ॲगो म्हणजे काय? आधी. सो -10 करायचं दोघांच्या एजमधनं, बरोबर? सो फादर्स एज 10 years ago विल बी 4x - 10 आणि सन्स एज 10 years ago विल बी x - 10. हां, आता नेक्स्ट कंडिशन काय आहे? 10 years hence the age of father will be twice that of his son. हेन्सचा अर्थ काय? इथून पुढे, आफ्टर 10 years. हे त्यांनी इथे एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये केलंय. तसं केलं तरी चालेल, तसं इझी जात असेल तर तसं करा. मी हे तुम्हाला आधी एक्सप्लेन करते. सो सनचं प्रेझेंट एज एक्स म्हटलं, फादरचं वाय म्हटलं. 10 years ago एज ऑफ द सन वॉज x - 10, फादर्स वॉज y - 10. आणि कंडिशन काय दिली आहे? एज ऑफ फादर वॉज 4 times हिज सन. सो y - 10 इज इक्वल टू 4 times x - 10. सो दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन. हां, आता 10 years हेन्स म्हणजे आफ्टर 10 years फादर्सचं एज इज y + 10 आणि सन्सचं एज इज x + 10. कंडिशन काय दिली आहे? एज ऑफ फादर विल बी ट्वाइस ऑफ हिज सन. एज ऑफ फादर इज ट्वाइस ऑफ हिज सन. सो परत सेकंड इक्वेशन मिळेल. आणि नाव दीज 2 इक्वेशन्स यू कॅन सॉल्व सायमल्टेनियसली टू गेट द आन्सर. समजलं? हां, आता लॉजिक. हितेश, तुझं लॉजिक सांग. फादरच्या एजमधनं 10 मायनस करा, म्हणजे 50 मायनस ऑप्शन ए, 50 मायनस 10 हां, 40 आणि 10 मायनस 20 जर केलं 4 टाइम्स सॅटिस्फाय करतो फर्स्ट कंडिशन. अँड सेकंड कंडिशन ते म्हणलंय की 10 years hence the age of father will be twice the age of son. 30 So into 60 आणि 30 हम्म, ट्वाइस होतात. हम्म. बोथ कंडिशन सॅटिस्फाय करतो. करेक्ट. म्हणजे मग कुठलं ऑप्शन अकॉर्डिंग टू यू इज द करेक्ट वन? समजलं? मी परत एकदा एक्सप्लेन करू त्याचं लॉजिक काय होतं, हो का नाही? हां, ओके. सो तो म्हणाला की आता समजा जर 50 आपण फादर्स एज धरलं तर 10 years बिफोर त्यांचं एज काय असणार? 40. हां, सो दॅट इज ट्वाइस ऑफ हिज सन. इज इट ट्वाइस ऑफ हिज सन? पण हितेश, तुझ्या लॉजिकनुसार सनचं एज 20 आहे, पण 10 yearsच्या पूर्वी सनचं एज काय होणार? हां, सो त्याचं सनचं 10 होणार आणि फादर्सचं 40 होणार. करेक्ट. समजलं लॉजिक काय आहे? नाही, परत मी एकदा सांगते. 50 मधनं 10 सबट्रॅक्ट केलं, 40 आलं. आणि सिमिलरली सनच्या मधनं पण जर 10 सबट्रॅक्ट केलं तर आलं 10. 20 - 10 इज 10. सो सनच्या एजच्या 4 times फादर्स एज आहे, विच इज द फर्स्ट कंडिशन. झाली सॅटिस्फाय? म्हणजे हे करेक्ट ऑप्शन आहे. सेकंड होणार नाही. का नाही? कारण 60 - 10 जर केलं तर 50 येतं, 20 - 10 केलं तर 10 येतं. सो 5 times होईल, विच इज नॉट द कंडिशन.
कंडिशन इज 4 टाइम्स, म्हणून ए इज द करेक्ट ऑप्शन. तुम्हाला हवं असलं तर हे लिहायचं तर लिहा किंवा लॉजिक लिहा, दॅट इज कम्प्लिटली डिपेंडंट अपॉन यू. पण हे लिहिलं तर यू विल अंडरस्टँड हाऊ टू फॉर्म. सो CA फाउंडेशनची एक्झाम त्यांनी म्हणूनच अशी ठेवली आहे की ऑप्शन्स पण तुम्हाला दिलेत, कॅल्क्युलेटर वापरायला तुम्हाला आहे, पण तुम्हाला कन्व्हेन्शनल मेथड पण माहिती असली पाहिजे. एव्हरीथिंग इज एक्सपेक्टेड, म्हणून आपण करताना सगळं करतो, आयत्या वेळेला यू विल डिसाईड काय करायचं, म्हणजे लॉजिक वापरायचं का मेथड. सो दोन्ही कंडिशन, दोन्ही इक्वेशन्स लिहून घेतलात तरी चालेल, देन यू कॅन सॉल्व्ह ऑन युअर ओन ना. सॉल्विंगला काही कोणाला प्रॉब्लेम नाहीये ना. 10 years हेन्सचा अर्थ 10 years आफ्टर असं लक्षात ठेवा. So 4x minus y is equal to 30 is the first equation. 2x minus y is equal to 10 is the first equation. आणि ह्या particular option, correct option is option A. So just write down this condition आणि this condition. That's it. That is enough. झालं? Done? मला आता तुमच्या तिघींचं फक्त लक्षात नाही राहते. तुझं काय नाव? वैभवी, प्रिया, ओके, किमया. बाकीच्यांची राहिली. सेल्फ टेस्ट येत आहे. ओके चला नेक्स्ट वन. आता 7th वन झालं ना हे लिहून सगळ्यांचं. सो लेट अस मूव टू द 7th वन. Product of two numbers is 3200 and quotient when the larger number is divided by the smaller is 2. The numbers are D is the correct option. का? कारण 80 ला जेव्हा 40 ने आपण डिवाइड करतो आन्सर येतं 2. सो हे दाखवू का मेथड? तुम्हाला गरज नाहीये. करेक्ट. प्रोडक्ट इज 3200. सो 60 into 30 केलं तर 1800 येणार. ओके नेक्स्ट. सो हे काही मी दाखवत नाही. दिस इज अ व्हेरी व्हेरी इझी सम. द 7th वन झालेलं आहे. सो 7th ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. 8th वन. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन एक्सीड्स द न्यूमरेटर बाय 2. इफ 5 is added to the numerator then the fraction increases by unity. Unity चा अर्थ 1. So the fraction is असा क्वेश्चन आहे. चला कोण सांगताय मला? लॉजिक सांगतोस? सांग. म्हणजे 3 divided by 5. हां काय म्हणलास तू? नाही कळलं मला. हां हां ओ तसं वापरलंस लॉजिक तू. ओके. त्याने काय केलं? 3/5 हे डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. डेसिमल त्याचं काय येतं? 0.6. 0.6 मध्ये जर 5 ॲड केले तर काय येणार? 5.6. म्हणजे बाय युनिटीनी ॲड झालं ना. फ्रॅक्शन इन्क्रीजेस बाय युनिटी 1. त्याच्यापेक्षा ही मेथड इज बेटर.
पण तुझं काही चुकलेलं नाही आहे, दॅट्स फाईन, ती मेथड वापरलीस तरी चालेल. सो आता जर न्यूमरेटर एक्स धरला, अकॉर्डिंग टू द कंडिशन डिनॉमिनेटर इज 2, एक्स प्लस 2. आणि इफ 5 इज ॲडेड टू द न्यूमरेटर, म्हणजे फक्त न्यूमरेटरला 5 ॲड केला, डिनॉमिनेटर तसाच राहिला, सो द फ्रॅक्शन बिकम्स इक्वल टू युनिटी increases by unity असं आहे. It doesn't become equal to 1, it increases by unity. हां करेक्ट. आणि जर त्याच 3/5 मध्ये 3 मध्ये 5 ऍड केले, त्यांनी सांगितलं 8 झाले. हां करेक्ट. सांगू लॉजिक त्याचं, कळलं? 3/5 जर आपण धरलं, 3 मध्ये तुम्ही काय ऍड करायला हवं? 2 जर ऍड केला, नाही 3/5 आधी डिव्हाइड केला तर त्याचं डेसिमल येतं 0.6. आता त्यांनी काय सांगितलंय, इफ 5 इज ॲडेड टू न्यूमरेटर, सो 3 मध्ये जर 5 ॲड केला, किती मिळाले? 8 डिवायडेड बाय 5 किती आन्सर आलं? 1.6. म्हणजे 0.6 आणि 1.6 एकानी वाढलं. कळलं? दॅट्स द लॉजिक. तुम्ही लॉजिक लिहून घेतलं प्रॉपर तरी चालणार आहे. वन्स यू गेट इन टू दॅट हॅबिट, तुम्हाला लॉजिक कसं अप्लाय करायचं हे कळायला लागतं. म्हणून मी हे लॉजिक सुद्धा परत परत एक्सप्लेन करते. द रिझन बिईंग तुम्हाला ते थिंक करायला सोपं जाईल. इथे पहिली कंडिशन आपण काय म्हणलं? न्यूमरेटर इज एक्स, सो डिनॉमिनेटर झालं एक्स प्लस 2. 5 is added to the numerator म्हणजे x plus 5 upon x plus 2. Then the fraction increases by unity. म्हणजे जे ओरिजिनल फ्रॅक्शन होतं x upon x plus 2, that increases by 1. म्हणून ती कंडिशन करून आपण सॉल्व्ह करणार. सो हे पुढे कसं सॉल्व्ह करता येईल? लाईक दिस. सो ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस वन. तुम्ही लॉजिकली पण सॉल्व्ह करू शकता किंवा द मेथड इज दिस. So you can just write down the equation. I'm okay with that. हे सगळं मी तुम्हाला जसं आज पाठवलं सकाळी तसंच पाठवणार आहे ऑन द ग्रुप. समजतंय ना सगळ्यांना? स्पीड ओके आहे? हां बरं, मग मला सांगायचं, मी सांगितलं ना. ओके ठीक आहे, आपण स्लोली जाऊया. परत एकदा लॉजिकल एक्सप्लेन करू का? कळलंय? लॉजिकल कळलंय. ओके. आता हे मेथड जी आहे, जी कंडिशन आपल्याला दिली आहे त्याप्रमाणे आपण हे फॉर्म केलं इक्वेशन. आता इन धिस केस सॉल्व्ह करताना कसं करणार? इथे 1/1 आहे. हां, सो आपल्याला माहिती आहे LCM x plus 2 होणार, म्हणजे ह्या साईडला आपण x plus 2 आपण ॲड केले. हां, सो x plus 5 upon x plus 2 is equal to 2x plus 2 upon x plus 2. तर x plus 2 कट होऊ शकतात. हां, सो x plus 5 is equal to 2x plus 2 आणि मग शिफ्ट द व्हेरिएबल टू द लेफ्ट हँड साईड और नंबर टू द राईट हँड साईड अँड सॉल्व. एक काहीतरी ठरवायचं म्हणजे मग सायन्सचा गोंधळ होत नाही. म्हणून मी सगळ्या स्टुडंट्सना सजेस्ट करते लेफ्ट हँड साईडला व्हेरिएबल धरायचं आणि राईट हँड साईडला नंबर. सो जरी नेगेटिव्ह आलं तरी आपल्या डोक्यात हे फिक्स असतं आणि तिथे गोंधळ होत नाही, कारण तिथे मॅक्सिमम मुलं गोंधळ घालतात. चेंजिंग सायन्स. हां, म्हणून लेफ्ट हँड साईडला व्हेरिएबल, राईट हँड साईडला नंबर. कळलं हे? जाऊ नेक्स्ट सम. सो ह्याचा 8चा आन्सर होतो ऑप्शन डी. 3 persons, Mr. Roy, Mr. Paul and Mr. Singh together have ₹51. Mr. Paul has 4 less than Mr. Roy and Mr. Singh has got 5 less than Mr. Roy. So दोघांचं कंपॅरिझन Mr. Roy बरोबरच केलंय. They have the money as. थांब, तू सांगू नको, सगळ्यांनी थिंक करा आणि मला सांगा काय काय करता येईल.
शाबास, गुड. 9चा आन्सर आहे ऑप्शन ए. फर्स्ट इक्वेशन कसं फाइंड आउट करू शकता तुम्ही? तिघांची ॲडिशन इज इक्वल टू 51. आपण बघूया यांनी इथे कसं दिलंय ऑप्शन. ओके, सो 3 persons हॅव मनी इक्वल टू 51. सो रॉयकडे एक्स म्हटलं तर पाऊल विल हॅव एक्स मायनस 4. मिस्टर सिंग हॅज एक्स मायनस 5. या सगळ्यांची ॲडिशन इज 51. फाइंड आउट द आन्सर. आणि हे इथे महत्वाचं आहे की मिस्टर रॉयच्याच कंपॅरिझनमध्ये दिलंय, पण तसं जर दिलं नसतं तरी कन्फ्यूज व्हायचं कारण नाही. ह्या मेथडनी तुमचा आन्सर लगेच येईल. हां, सो मेथड लिहा. आर अगदी सगळं लिहित बसायची गरज नाही. आर एक्स पी एक्स मायनस 4 एस एक्स मायनस 5 असं करू शकता. सो प्लीज राईट इट डाऊन. So 20, 16, 15, option A is the correct option for this one. चला पुढचं सम जाऊया पुढच्या समकडे. Tenth sum. So 9th option है. Option A is the correct option for question number 9. Now let us move to question number 10. A number consists of 2 digits. The digits in the tens place is 3 times the digit in the units place. If 54 is subtracted from the number, then the digits are reversed. आपला solved example same as the solved example. Try करताय? Solved example आहे तुमच्याकडे मॉड्यूल मध्ये आहे ना? बघा, refer to it. 93 का? कारण 93 minus 54 is 39 आणि 3 3s are 9. बरोबर डोकं चाललं. करेक्ट, गुड, व्हेरी गुड. हे महत्वाचं आहे. ओके, सो आय जस्ट शो यू द मेथड ऑल्सो. कळलं ना सगळ्यांना? लॉजिक कळलं? सो लेट द डिजिट्स इन द युनिट्स प्लेस जर वाय धरला तर टेन्स प्लेसचा डिजिट आहे दॅट इज 3 टाइम्स ऑफ द युनिट्स प्लेस डिजिट. सो एक्स इज इक्वल टू 3y. सो 10x प्लस वाय हा ओरिजिनल नंबर होणार. तो रिव्हर्स केल्यावर त्याचं होणार 10y प्लस एक्स. सो 10x प्लस वाय मायनस 54 इज इक्वल टू 10y प्लस एक्स. सॉल्व टू फाइंड आउट. सो एक तुम्हाला इथे इक्वेशन मिळालं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 6. हां, ह्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 3y म्हणून सबस्टिट्यूट करा, यू विल गेट द आन्सर. सो झालं 10th समजलं सगळ्यांना. आता 11th. One student is asked to divide half of a number by 6 and the other half by 4, and then to add the two quantities. Instead of doing so, the student divides the given number by 5. Okay. If the answer is 4 short of the correct answer, then हे असे सम्स पण त्यांचे खूप फेवरेट आहेत बरं का. ही चूक झाली आणि मग ती चूक रेक्टिफाय केली, मग रेक्टिफाय केल्यावर एक नंबर मिळाला. हे असे सम, हे सम पण मार्क करा, असे सम्स येतात एक्झाममध्ये.
हे त्यांचं फेवरेट आहे, मी एक बघितलंय. एरर्स. हां, लॉजिक कोण सांगताय? 480 डिवायडेड बाय 2 इज 240. 240 ला परत 6 ने आणि 4 ने ज्यांनी सांगितलं त्यांची कंडिशन डिवाइड करायचं. आन्सर येईल 40 आणि 60. करेक्ट. 40 plus 60 is 100. करेक्ट. आणि त्यांनी सांगितले जर तोच नंबर 480 आहे त्याला जर 5 ने डिवाइड केलं तो ओरिजिनल आन्सर पेक्षा 4 कमी आहे. 96. 100 minus 4 that is 96. ओके. आपण आधी मेथड समजावून सांगते, मग लॉजिक सांगते परत एकदा. ओके. आता सगळ्यांनी क्वेश्चन नीट वाचलाय? हां, क्वेश्चन कळणं गरजेचं आहे. सो लेट द नंबर बी 2x. आता इथे म्हणताना आपण x नाही धरणार, इथे 2xच नंबर धरणार. का? कारण हाफ विल गिव्ह अस x. आता डिवाइड हाफ ऑफ द नंबर बाय 6 म्हणून त्यांनी डिवाइड केलं. मग डिवाइड अदर हाफ बाय 4 म्हणून दुसऱ्या हाफला आपण 4 ने डिवाइड केलं. या दोघांची ॲडिशन इज 5x plus 12. आता 5x plus 12 आहे. डिवाइड द गिवन नंबर बाय 5. सो ओके. सो एक्झॅक्ट उलटं जर केलं म्हणजे इथे काय आलं आपलं 5x/12 आलं. इथपर्यंत कळलं सगळ्यांना फर्स्ट कंडिशन पर्यंत? हां. आता लेट द रिझल्ट ऑब्टेन्ड इन 1 बी आन्सर ए. म्हणजे काय? आन्सर ए काय आहे? त्याच्यातला आन्सर ए काय आहे? मला सांग 5 × 320/12 काय आहे? 5 × 320/12 12. 133.33. नाही. गो बाय द लॉजिक मेथड. लॉजिक मेथड जास्त इझी आहे. आता त्यांनी काय सांगितलं? त्यांनी डायरेक्टली 480 नंबर धरला. ओके, करेक्ट आन्सर धरलं. पण समजा आपण 400 धरला, लेट्स से फॉर एक्झाम्पल. आपण असं धरून चाललो की 320 इज नॉट द करेक्ट ऑप्शन, 400 करेक्ट ऑप्शन. आता 400ला तुम्ही जर 2 ने डिवाइड केलं तर तुम्हाला नंबर काय मिळणार? 200. आता ह्या 200ला 4 ने आणि 6 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर काय मिळेल? 200 डिवायडेड बाय 4 इज 50. 200 डिवायडेड बाय 6 इज डेसिमलमध्ये. म्हणजे हे ऑप्शन करेक्ट नाही आहे. कारण त्यांनी काय सांगितलंय? इन्स्टेड ऑफ डुईंग सो द स्टुडंट विल डिवाइड द नंबर बाय 5. हां, मग आता ओरिजिनल नंबर जर 400ला आपण 5 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 80. इट इज नॉट मॅचिंग. मग गेलो आपण 480ला. अगेन 480चं काय केलं आपण? डिवाइड केलं बाय 2, 240 आलं. 240ला 6 ने डिवाइड केलं, किती आलं? 240ला 4 ने डिवाइड केलं, 60. 40 + 60 टोटल विल गिव्ह यू 100. हां, आणि जर ओरिजिनल 480ला जर 5 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळतं आन्सर? Is 96 less than 100/4? That's the correct option. प्रज्ञाला कळलंय. आणखीन कोणाला कळलं नाहीये? कळलं तुला? नक्की. प्रिया बघ, नक्की. दीप्तीला कळलं? यशला कळलं? भावनाला कळलं? मला काही काहींच्या चेहऱ्यांवर काही एक्सप्रेशन दिसत नाही आहेत, त्यांना विचारते मी. माझी खात्री केल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. ओके. नेक्स्ट सम. इफ अ नंबर ऑफ विच द हाफ इज ग्रेटर दॅन 1/5 ऑफ द नंबर बाय 15. चला थोडा 1-2 मिनिटं वेळ देते, तुमचं तुम्ही थिंक करा. नाही आलं तर आय विल टेल यू. आय थिंक आज आपला 5B 5C पण व्हायला पाहिजे. जमलं तर 5D पण करूया. लेट्स सी.
हे बघा, हे त्या पहिल्या क्वेश्चनचं आन्सर आहे, म्हणजे आत्ता जो आपण डिस्कस केला ना त्याचं. नाही सॉरी, हे लास्टचं आहे, हे त्याचं आहे. हे बघा, आता इथे त्यांनी हे जे दिलंय ना, ह्यानी कन्फ्यूज होऊ नका. लेट द रिझल्ट ऑब्टेन्ड इन 1B आन्सर आहे, तसं नाहीये. 5x/12 पर्यंत सगळ्यांना मगाशी कळलं होतं. आता काय, ओरिजिनल नंबर आपण काय घेतला होता, 2x. 2x ला 5 ने डिवाइड केलं. ओके, आता त्यांनी काय सांगितलंय की जर जेव्हा आपण असं करतो, हा जो नंबर आहे 5x/12 दॅट इज इक्वल टू 2x/5 प्लस 4. का प्लस 4 केलं मी? कंडिशन काय आहे? शॉर्ट आहे, म्हणजे त्या दोन्हीची सबट्रॅक्शनचा आन्सर आहे 4. 5x/12 मायनस 2x/5 चा आन्सर आहे 4. कसं त्यांनी सॉल्व, ह्याच्यात कन्फ्यूज होऊ नका. कळलं? ओके, कोणाला आलं का आन्सर? हितेश, लॉजिक. 50 आंसर 50 है. लॉजिक इज दैट 50 का 1/5 10 होता है एंड 50 का हाफ 25 है. और उन्होंने बोला कि हाफ ऑफ द नंबर इज ग्रेटर देन 1/5 ऑफ द नंबर बाय 15. सो कंडिशन सॅटिस्फाय होते. करेक्ट. ओके, 11th आन्सर वॉज ऑप्शन सी. आता 12th करतोय आपण. सो 12th यू कॅन सॉल्व इट लाईक दिस. अगेन इथे सुद्धा हाफ ऑफ द नंबर दिलाय, म्हणून कन्सिडर करतानाच नंबर 2x घ्यायचा, म्हणजे सोपं जातं. मग ते फ्रॅक्शन्स आले की आपला गोंधळ जास्त होतो, म्हणून इट इज बेटर. हाफ ऑफ द नंबर इज x. आता 1/5 ऑफ द नंबर म्हणजे 2x/5. x इज ग्रेटर दॅन 2x/5 बाय 15. ही कंडिशन दिलेली आहे. सो x इज इक्वल टू 2x/5 प्लस 15. LCM घ्यायचा आणि मग क्रॉस मल्टिप्लाय करायचं. सो क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर काय येणार, 5x इज इक्वल टू 2x प्लस 15 इंटू 5 दॅट इज 75. सॉल्व टू गेट द आन्सर. राईट इट डाऊन. हे लिहिलं तरी चालेल. परम, एनी डाऊट? प्लीज लेट मी नो. You can write it down. यश, एक रिक्वेस्ट आहे, खाली मान नका घालू प्लीज. दॅट्स नॉट गुड. डोळे चांगले ठेवा, महत्वाचं आहे. आत्ताच चांगले राहतात. आणि ओके, झालं, समजलं? हे कंडिशन कळली सगळ्यांना? लास्ट सम प्रज्ञा कळलंय, भावना कळलंय, शिरीन. चला, झाली सगळ्यांची नावं पाठ माझी. गुड. ओके, चालेल, लिहित आहे. आता सगळ्यांना मेथड ऑफ एलिमिनेशन माहिती आहे. आपण सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व्ह करतो बाय द मेथड ऑफ एलिमिनेशन, म्हणजे आयदर एक्स व्हेरिएबलला एलिमिनेट करतो किंवा वाय व्हेरिएबलला टू गेट द आन्सर. सो ही डिस्कस करायला हवी आहे का? तुम्ही म्हणालात तर मी करणार. कोणाला हवी आहे का करायला डिस्कस ती? का समजेल मेथड ऑफ एलिमिनेशन? नाही जमलं तर मला विचारा. ओके, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड इज अ मेथड विच इज समथिंग डिफरंट. आता त्यांनी आपल्याला काय काय दिलंय? A1 इज अ कोइफिशियंट ऑफ x, B1 इज अ कोइफिशियंट ऑफ y आणि C1 इज अ कॉन्स्टंट. दुसऱ्या इक्वेशन मध्ये A2 इज अ कोइफिशियंट ऑफ x,
B2 इज द कोएफिशियंट ऑफ y आणि C2 इज अ कॉन्स्टंट, सेकंड कॉन्स्टंट. ओके, आता काय करायचं, ही मेथड म्हणजे कसं आहे, वी राईट द कोएफिशियंट्स ऑफ x, y अँड कॉन्स्टंट टर्म्स अँड 2 more कॉलम्स बाय रिपीटिंग द कोएफिशियंट्स ऑफ x अँड y. म्हणजे काय काय केलं, क्रॉस मल्टिप्लाय केलं. हां, B1 म्हणजे पहिले दोन्ही इक्वेशन्स मधलं B1 C1 आता कन्सिडर करूया आपण कोएफिशियंट्स. सो तसे जर केले तर B1 B2 इज C1 C2 ह्या दोन्हीची क्रॉस मल्टिप्लिकेशन केली म्हणजे फायनल रिझल्ट जो आपल्याला मिळाला आहे x अपॉन, बघा x सोडून द्यायचं, डू नॉट कन्सिडर x, क्रॉस मल्टिप्लाय दीज कोएफिशियंट्स. सो B1 C2 इंटू B2 C1 मायनस B2 C1 आलं. अपॉन डिनॉमिनेटर मध्ये काय आलं, A1 B2 मायनस A2 B1. हे क्रॉस करा. फर्स्ट स्टेपला काय केलं, दोन इक्वेशन्स मिळाले. आपण हे विथ रिस्पेक्ट टू एन एक्झाम्पल घेऊया, थांबा, ते तुम्हाला जास्त चांगलं कळेल. मला ना त्यांनी जे पुढचं एक्झाम्पल दिलंय त्याचे हे द्या ना, इक्वेशन सांगा. हां, 3x plus 3x plus 2y plus 7 plus 7 आणि सेकंड 5x minus 6y. म्हणजे आता मला सांगा त्या इक्वेशन प्रमाणे हा झाला आपला A1, हा झाला आपला A2, हा झाला B1 B2 आणि हे झाले C1 C2. कंडिशन काय दिली आहे, x अपॉन, आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय काय करायचं आहे, समजा हे आत्ता कन्सिडर नाही केलं तर ह्या दोघांपैकी B1 C2 बरोबर. सो व्हॉट इज B1 C2, 2 इंटू मायनस 9, बघा करेक्ट. मायनस काय करायचं आहे, C1 इंटू B2. सो आपला मायनस ऑफ मायनस होणार आता हा, करेक्ट. हे झालं आपलं फर्स्ट. नेक्स्ट दॅट इज इक्वल टू y अपॉन, आता y अपॉन काय येईल सांगा मला, A1 into B2 3 into minus 6 3 इंटू ओके. नेक्स्ट मायनस A2 B1 दॅट इज इक्वल टू z अपॉन, आता या केसमध्ये z नाही आहे, या केसमध्ये काय आहे, सो y 1 आहे. का 1 आहे, कारण कॉन्स्टंट इज ऑलवेज शोन बाय 1, कारण इथे व्हेरिएबल इज नॉट इन्व्हॉल्व्ड. सो कॉन्स्टंट आपण 1 दाखवला. आता कॉन्स्टंट जेव्हा आपण 1 दाखवतो त्यावेळेला आपण काय करतो, A1 B2 मायनस A2 B1. सो ते धरायचं नाही या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो कॉन्स्टंट्स धरायचे नाही, A1 B2 मायनस B1 A2. कळलं का, नाही कळलं. चला आपण इकडे अप्लाय करू. मला माहिती याला वेळ लागतो, अवघड जातं, पटकन समजत नाही. आय नो इट. आय एम गोइंग टू रिपीट इट, डोंट वरी. 1. आता बघा हां, हे कन्सिडर करायचंच नाही. म्हणजे कोणाचं आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार, हे आणि हे. काय झालं, A1 सो काय येणार, 3 इंटू मायनस 6, मायनस साईन कन्सिडर करायची हां, मायनस 5 इंटू 2, म्हणजे 5 इंटू 2 मी 10 लिहून टाकते डिरेक्टली. हां,
आता मला सांगा x अपॉन -18 17 इंटू 6 काय येतं 102. सो +102 येणार बरोबर. -18 अपॉन -10 म्हणजे -28 येणार आणि हे येणार 1 अपॉन -18 -10 सो -28 अगेन. करेक्ट. मला सांगा 102 -18 किती येतं 180 1836 असं येणार वाटतं. 108 minus काय 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 नक्की काय केलं 102 -18 18 मायनस करायचं प्लस करायचं. आता मल्टिप्लिकेशन नाही आहे, हे मल्टिप्लिकेशन आहे ना. हे मधलं मल्टिप्लिकेशन आहे खालचं. 18 -18 ते काय आहे मायनस ऑफ मायनस येणार ना. ओके 102 आपला फॉर्म्युला काय आहे फॉर्म्युला कळलं. मायनस ऑफ मायनस बिकम्स प्लस. फॉर्म्युला बघा 84 हां 84 येत आहे. मला ते मल्टी सो हां तेच मी म्हणलं एकदम मल्टिप्लिकेशन कुठे करायला गेलीस. y अपॉन -28. सो y ची व्हॅल्यू इथे डिरेक्टली येते. y ची व्हॅल्यू काय येणार सांगा बरं मला. हां हे जर आपण कन्सिडर केलं तर दोन्हीचे डिनॉमिनेटर सेम आहेत सो न्यूमरेटर्स इक्वेट होऊ शकतात. y ची व्हॅल्यू आली 1. x ची व्हॅल्यू काय येईल आता 84 अपॉन -28. -3 सायन्सचा गोंधळ घालायचा. त्यांचं -3 आणि -4 येत आहे. काय चुकलं आपलं 112 येत आहे. 17 5 जा कोणतरी मला ते चुकीचं सांगितलं का हे. नाही लेट मी चेक. पण आहे खूप चुका आहेत ह्या बुकमध्ये. त्या मी तुम्हाला सांगेन त्या वेळेला भरपूर चुका आहेत आणि त्या चुका तशाच्या तशा ठेवल्या आहेत त्यांनी. -3 आलं आपलं एक आन्सर -3 आलं ना. हेच एक्झाम्पल केलं आपण. मग y ची व्हॅल्यू आपली 1 आली. हां आता मला सांगा आपलं आन्सर वेगळं आलं त्यांचं आन्सर वेगळं आलं पण अकॉर्डिंग टू मी बोथ आन्सर्स आर करेक्ट. वाय एक त्यांनी सजेस्ट केलं सी सेट ऑफ नंबर्स आहेत ना. x, y म्हणजे काय x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू. जेव्हा सायमल्टेनियस इक्वेशन असतं प्रत्येकाचं वेगवेगळं आन्सर येऊ शकतं बट स्टील इट विल सॅटिस्फाय द सायमल्टेनियस इक्वेशन्स. करेक्ट. सो हितेशचं आन्सर आलं 1 आणि -3. प्रज्ञाचं आन्सर आलं -3 आणि -4. बोथ आन्सर्स आर करेक्ट. कसं व्हेरीफाय करणार सांगू. सिम्पल ट्रिक. आपला आन्सर काय आलं होतं 1 आणि -3 म्हणजे -3, 1 x आधी लिहितो आपण. सो -3, 1 आलं होतं. हे कुठल्याही एका इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करा. 3x + 2y = -17 या इक्वेशनमध्ये करा. येत आहे सॅटिस्फाय होत आहे LHS = RHS. नाही होत आहे म्हणजे आपला आन्सर चुकलाय. कुठे इथे आपण आता सॉल्व करताना वायच्या अपॉन जे हे घेतलंय ना ते त्यांनी a1 इंटू b2 सांगितलं होतं. a1 - b2 सांगितलं होतं पण a1 - c2 आहे त्यांनी घेतलंय ना. नाही आपण घेताना चुकीचं. करेक्ट. आता बघा बरोबर आहे. किमया करेक्ट. म्हणून किमयाला कळलं नव्हतं का क्वेश्चन मार्क होता ऑन युअर फेस. ओके. आता इकडे बघा हां मी परत एकदा एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणार आहे आणि मग विथ एक्झाम्पल करूया. त्यांचा आन्सर करेक्ट आहे आपलं आन्सर रॉंग आहे कारण LHS = RHS मॅच झालं नाही म्हणजे आपलं आन्सर 100% चुकलं. वेगवेगळे सेट ऑफ x अँड y चे व्हॅल्यूज येऊ शकतात कारण हे सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत पण तरी सुद्धा आपलं आन्सर चुकलं कारण आपण अप्लाय चुकीचं केलं. कसं बघा. आता तुम्ही जर बघितलं तर फर्स्ट 2 1
म्हणजे एक्स व्हेरिएबल जर कन्सिडर केलं तर आपण हे सोडून टाकणार. ओके, उरलं काय, b1y प्लस c1 आणि b2y प्लस c2 क्रॉस मल्टिप्लाय करा. सो b1 c2 मायनस b2 c1 आलं. हे कळलं कसं आलं. हां, तेच आपलं चुकलंय. y मध्ये ते सोडून द्यायचं आणि सो a1 c2 मायनस a2 c1 हा पार्ट आपला चुकला. दॅट इज इक्वल टू 1, कारण कॉन्स्टंट आपण 1 धरतो, तो पार्ट जर सोडून दिला a1 b2 मायनस a2 b1. समजलं कसं, हाऊ टू गो अबाउट इट. आणि मग फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. सो वाय ची व्हॅल्यू जर तुम्ही बघितलीत, आधी आपण एक्सची बघूया. एक्सच्या डिनॉमिनेटर मधला जो डिनॉमिनेटर आहे दॅट गेट्स ट्रान्सफर्ड टू दिस न्यूमरेटर. सो एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करताना कसं होणार, b1 c2 मायनस b2 c1 अपॉन a1 b2 मायनस a2 b1. ऍक्च्युली हे लक्षात ठेवण्यापेक्षा हेच जर लक्षात ठेवलं ना तर तुम्हाला करायला सोपं जाईल. सेकंड स्टेप फॉर्म्युला म्हणून. आता आपण जाऊया बॅक टू गेट द करेक्ट आन्सर. ओके, मला इक्वेशन सांगा. चला सेम सम आपण करूया परत एकदा. प्लस 17 इक्वल टू 0 आणि सेकंड वॉज 5x मायनस 6y. हे समजून घ्या, हे गरजेचं आहे. सो x अपॉन काय आलं आपलं b1 c2. सो 2 इंटू मायनस 9 मायनस ऑफ मायनस 6 इंटू 17. आता येणार बरोबर आपलं y अपॉन 3 इंटू मायनस 9 मायनस 5 इंटू 17. a1 c2. सो 3 इंटू मायनस 6 मायनस 18 डायरेक्टली लिहिते मी इथे मायनस 10. चला, सो दिस इज गोइंग टू बी मायनस 18. व्हॉट इज 6 इंटू 17. 10 प्लस 10 बरोबर. मायनस 27. 9 इंटू मायनस 3 minus 9 into 3 is minus 27. Tell me how much is 17 into 5? 85. So आता ह्याची व्हॅल्यू काय येणार. 84. हम्म 112. Negative 112 by 1. Y upon negative 112. मग मला सांगा मायनस 112 अपॉन मायनस 28 काय येईल. 112 अपॉन 28. 4. सो प्लस 4 आलं y ची व्हॅल्यू ना. आणि x ची व्हॅल्यू म्हणजे 84 अपॉन मायनस 28 मायनस 3. सो मायनस 3,4 ऑप्शन आहे ना. करेक्ट. मायनस 4 आलंय ना त्यांचं. इथे त्यांचं 42 येत आहे. काहीतरी चुकतंय. व्हॉट इज इट. हो असू शकतात. मग आता हे सबस्टिट्यूट करून बघ ओरिजिनल इक्वेशन मध्ये. जर मी y ची व्हॅल्यू +4 घातली आणि x ची व्हॅल्यू -3 घातली तर कुठलंही एक इक्वेशन LHS = RHS येत आहे. म्हणजे बघा कसं चेक करायचं आन्सर. असं आलं ना फर्स्ट इक्वेशन आपलं. आता x ची व्हॅल्यू मी -3 घातली,
आणि वायची व्हॅल्यू मी हां, मग LHS इक्वल टू RHS येत आहे. दॅट मीन्स इट्स अ करेक्ट आन्सर. इथे आपल्याला ऑप्शन्स दिले नाही, याचं आपण नाही बघू शकत. कळलं का आपला आन्सर करेक्ट आहे का नाही चेक कसं करायचं? ओरिजिनल इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून बघायचं. LHS इक्वल टू RHS आलं तर आपला आन्सर करेक्ट. गॉट इट? सो दिस इज अ करेक्ट आन्सर. ओके. सो आता पुढचं एक सम तुम्ही करताय ट्राय. तसंच हे 3 डिजिट नंबर्स असतील म्हणजे X, Y आणि Z असेल तर ही मेथड आहे त्याला. म्हणजे चला एक इक्वेशन देऊ, सॉल्व करा युजिंग द मेथड ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा, मी एक सम देते. टू एक्स प्लस 3y माइनस 8 इज इक्वल टू 0. 2x प्लस 3y माइनस 8 इज इक्वल टू 0. आणि दुसरं इक्वेशन आहे 3x माइनस y माइनस 23 इक्वल टू 0. 3x माइनस y माइनस 23 इक्वल टू 0. फर्स्ट वॉज 2x प्लस 3y माइनस 8 इक्वल टू 0. ट्राय करा जरा. मेथड ऑफ एलिमिनेशन खूप महत्त्वाची आहे, त्याने आपल्याला आन्सर फाइंड आउट करायला खूप सोपं जातं. आणि याच्यात खूप मुलांना डाऊट असतो, म्हणून मी हा वेळ घालवून तुम्हाला एक्सप्लेन करते आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस अँड सॉल्व इट करेक्टली. X is 7. Y चं काय येतं? एक्स ची व्हॅल्यू 7 आली. Y ची 2.54. 2.54 नाही येणार. एक्स ची व्हॅल्यू जर 7 आली तर कुठल्याही इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. सो 14 प्लस 3y इज इक्वल टू 8. सो 3y इक्वल टू 8 माइनस 14 माइनस 2. एक तुमचा आन्सर आला की दुसरा यू कॅन फाइंड आउट बाय जस्ट सबस्टिट्यूटिंग इन द इक्वेशन टू गेट द आन्सर. म्हणजे ही मेथड पण सगळी अप्लाय करत बसायची गरज नाही, एकाचा आन्सर आलं. करेक्ट. सो 7 आणि मायनस 2 इज द करेक्ट ऑप्शन. आपल्या केसमध्ये काहीतरी चुकलंय का बघा बरं. आय विल सॉल्व इट हिअर ओनली. माइनस 54.
बघा इथे माझी y ची व्हॅल्यू आली +2 आणि x ची व्हॅल्यू माझी आली अकॉर्डिंग टू वॉट एव्हर आय हॅव सॉल्व्ड ओव्हर हिअर 54/11 किती होतात 54/11 दिस इज ऑल्सो करेक्ट ऑप्शन. आन्सर काय 7 आणि -2. 7 आणि -2 करेक्ट आहे किंवा 4.90 × 2 पण करेक्ट आहे. या मेथडनी असं येते आन्सर इफ यू यूज दिस मेथड. कळलं लॉजिक. सो वेगवेगळे आन्सर्स येऊ शकतात हे कळलंय. सबस्टिट्यूट करून बघायचं इन द ओरिजिनल इक्वेशन. इफ LHS इक्वल टू RHS करेक्ट आहे. देयर इज नो डाऊट दॅट इट इज रॉंग. सो कसं अप्लाय करायचं सगळ्यांना कळलं. हाऊ टू अप्लाय. सो लेट अस मूव ऑन द नेक्स्ट. हां आता 3 लिनियर व्हेरिएबल्स म्हणजे हे जरा मोठी प्रोसेस होते पण मेथड ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन इज दिस. बघा मेथड ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन फॉर 3 व्हेरिएबल्स. आता जेव्हा 3 व्हेरिएबल्स असतात x, y आणि z तेव्हा ही मेथड सगळ्यात इझी आहे इन्स्टेड ऑफ एलिमिनेशन मेथड. हां क्रॉस मल्टिप्लिकेशन सगळ्यात इझी आहे. बघा आता आपल्याला काय दिलंय 2x - y + z - 3. इथे त्यांनी z - 3 हे घेतलंय कॉन्स्टंट. हां आणि x + 3y - 2z - 11 हा झाला C2. सो C1 काय झाला z - 3. C2 काय झाला -2z - 11. सॉल्व टू फाइंड आउट द आन्सर. म्हणजे इथे ते कॉम्प्लिकेटेड त्यांनी केलेलं नाहीये. A B C असं सगळं कॉम्प्लिकेट नाही करत बसले. यू कॅन डायरेक्टली डू इट लाईक दिस. कळलंय कसं ॲप्लिकेशन केलं. नाही कळलं. सो हे सम घेऊया. हे समपेक्षा आपण हे घ्यायचं का. हे थोडंसं अवघड आहे कारण हां एक्झाम्पल नंबर 3 मार्क करा. ते येतच एक्झाममध्ये. मार्क इट. स्टार करा त्याला स्टार कारण ते नक्की विचारतात एक्झाममध्ये. ओके प्रिया तू जर इथे ऑब्झर्व केलंस 3 व्हेरिएबल्स मधलं इक्वेशन आहे. 2x - y + z - 3 = 0. सो आता कॉन्स्टंट आणि z त्यांनी एकत्र क्लब केलंय and they have taken that as C1. So C1 will be z - 3, C2 will be -2z - 11. ओके आता आपलं जे मेथड ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे तेव्हा आपण काय करतो x -1 × -2z - 11 -3 × z - 3 आणि ते सॉल्व केलं की तुला हे येतं 20 - z इन द डिनॉमिनेटर. सिमिलरली y सिमिलरली आपण जसं मेथड ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो त्या मेथडनी हे सॉल्व केलं आणि मग क्रॉस मल्टिप्लाय केलं. हां सो x ची व्हॅल्यू काय आली 20 - z/7. y ची व्हॅल्यू काय आली 5z + 19/7. या दोन्ही व्हॅल्यूज इक्वेशनमध्ये त्यांनी सबस्टिट्यूट केल्या टू गेट द आन्सर. मग 2 व्हॅल्यूज आहेत सो z ची व्हॅल्यू त्यांनी फाइंड आउट केली. इक्वेशन कुठून आलं. कुठलं इक्वेशन that is 3x - 2y सबस्टिट्यूट केली ना व्हॅल्यू. हां हे थर्ड इक्वेशन दिलं आहे ना त्यांनी. 3 इक्वेशन 3 व्हेरिएबल्स मधली 3 इक्वेशन्स आहेत ना ओरिजिनल सम मध्ये 1, 2 आणि 3. त्या थर्ड इक्वेशन मध्ये x आणि y च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या टू गेट द व्हॅल्यू ऑफ z. सेम कॉन्स्टंट सारखं घेऊन. तो फॉर्म्युला महत्वाचाच आहे ना. मग मी जो मार्क करून दिला तोच म्हणतोयस ना. हो नाही मला क्वेश्चन नाही कळला म्हणजे काय. कारण तुमचा सायंटिफिक कॅल्क्युलेटर नाही आहे.
सायंटिफिक कॅल्क्युलेटरमध्ये जस्ट बाय पुटिंग अप द व्हॅल्यूज ऑफ A1, B1, C1 यू गेट द आन्सर. बट युअर्स इज नॉट अ सायंटिफिक कॅल्क्युलेटर, सो तुम्हाला येणार नाही. आम्ही इंजिनिअरिंगला असताना वी यूज टू डू इट, कारण आम्हाला तेव्हा अलाउड होतं इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला. त्यावेळेला आम्ही यूज टू डू इट इन दॅट. XYZच्या व्हॅल्यूज डिरेक्टली पुट इन करायच्या, रेडीमेड आन्सर मिळायचं. हो, किंवा मेथड ऑफ एलिमिनेशन, ती जास्त इझी जात असेल. सी अगेन आपण सगळ्या मेथड शिकून घेतोय, पण ॲक्च्युअल एक्झामिनर ना एवढे मोठे मोठे सम्स नाही देत. त्याचं रिझन असतं एक्झाम सेट करताना प्रत्येक समला वेळ किती लागणार आहे हे पण ऑलरेडी कॅल्क्युलेटेड असतं. सो जनरली मोठे सारखे क्वेश्चन्स मधले सब क्वेश्चन्स येतात, अख्खा क्वेश्चन येत नाही. आणि तेवढं तुम्हाला त्यांनी हे दिलेलं नाही, एक तर तुम्हाला शीट तेवढी प्रोव्हाइड करत नाही, एकच शीट मिळते सगळं करायचं. कारण त्यांचं काय अपेक्षा आहे, मॅक्सिमम गोष्टी शुड बी डन ऑन द कॅल्क्युलेटर इटसेल्फ. लिहायची काही गरज नाहीये. ते तसंच आहे, का आहे आय डोंट नो, व्हॉट इज द लॉजिक आय डोंट नो, पण ते तसंच असतं. सो काळजी नसावी थोडक्यात. आता इथे बघा, असं टाईप ऑफ सम आला ना की कायम लक्षात ठेवायचं, सबस्टिट्यूट करून टाकायचं. 1/x एज u, 1/y एज v, 1/z एज w. म्हणजे इक्वेशन सिम्प्लिफाय करून घ्यायचं, ॲज यू कॅन सी ओव्हर हिअर. 1, 2 आणि 3. आणि मग रिसबस्टिट्यूट करायला, म्हणजे वन्स यू फाइंड u, v, w च्या व्हॅल्यूज, रिसबस्टिट्यूट करायला विसरायचं नाही, जे त्यांनी इथे केलंय. ते खूप करत बसावं लागतं, दॅट्स अ टास्क. हे बघा, एक्झामिनर मी नाही आहे की नाही, आपल्याला माहित नाही सेट कोण करणार आहे, कोणी सेट करू शकतो. इट डिपेंड्स अपॉन द मेंटॅलिटी ऑफ दॅट पेपर सेटर. सो दॅट यू कॅन्ट से. ओके. हां, आणि आता हे जे सम आहे थर्ड, असे मात्र सम्स येतात. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटू शकेल इनिशियली, बट इट इज नॉट. आता कायम लक्षात ठेवा, असेवाले सम्स आले ना की आधी त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा. रेसिप्रोकल घेतला की काय होतं, न्यूमरेटर डिनॉमिनेटर होतो, डिनॉमिनेटर न्यूमरेटर होतो. इथे दिसलं तुम्हाला. सो दोन्ही साईडचा रेसिप्रोकल घ्यायचा. इथे 70/1 होतं, सो त्याचा रेसिप्रोकल घेतला की 1/70 झालं. मग तुम्ही जर बघितलं 1/x + 1/y इज इक्वल टू 70 केलं की सॉल्व्ह केल्यावर हेच आन्सर येतं, x + y/xy. LCM घेतलात की. सिमिलरली 3. आणि मग तुम्ही परत त्याच मेथडनी केलं तरी चालेल, किंवा त्यांनी हे असं केलंय, ऍड करून सॉल्व्ह केलंय, तसं केलं तरी चालेल, कारण 2 व्हेरिएबल्स आहेत ना. चला हे लिहून घ्या, लिहा, राईट इट डाऊन. एक्झाम्पल 3 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, प्लीज राईट इट डाऊन. राईट इट डाऊन फ्रॉम द बुक, कारण त्यांनी मेथड ऑफ एलिमिनेशननी शिकवलंय बुकमध्ये, तसंच करा. मग लेट अस स्टार्ट विथ एक्सरसाइज C. सगळ्यांकडे बुक आहे ना? डू इट. Online students, any doubt? Anyone? तरी ना काही ट्रिक असेल ना, कॅल्क्युलेटर ट्रिक फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स, मी सांगते तुम्हाला, उद्या चेक करू ना. आय डोंट थिंक सो, बट स्टील ट्रिक असेल तर आय विल डेफिनेटली गिव्ह यू द ट्रिक.
तुमच्या ह्याच्यात EQN असं बटन नाही आहे ना? EQN सायंटिफिक आहे, सायंटिफिक कॅल्क्युलेटर आहे. नाही, नॉर्मल आणि नाही मला वाटत येत. सबस्टिट्यूशन इज द इझिएस्ट. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, LHS इक्वल टू RHS आलं तर दॅट्स द करेक्ट आन्सर. पण इंडायसेस मध्ये मात्र आपण कॅल्क्युलेशन ट्रिक शिकणार आहोत. x⁻n वाली, x⁻3/4 हाऊ टू कॅल्क्युलेट ते शिकवणार आहे. इथे आय डोंट थिंक सो आहे. काय मग 14/420 कसं आहे? त्याने इक्वेशन 1, 2, 3 ची ॲडिशन केली. सो 1/70 + 1/84 + 1/40 LCM घेऊन सॉल्व्ह केला. 420 आला LCM त्याचा. थांब सांगते. 1/70, 84 आणि या तिन्ही नंबरचा LCM आपण कसा काढतो माहितीये का? माहिती आहे? प्रियाला नाही माहिती? हा, असं असं करेक्ट प्रज्ञा, बरोबर. ओके, आता मी जर बघितलं 7 नी डिव्हिजिबल आहेत तिन्ही नंबर्स, सो हे झालं 10. नाही, LCM कसा काढतो आपण हे कन्सिडर नका करू. हाऊ मच 7 × 2 × 5 × 6 × 10 आला 420. 7 × 2 × 5. कॅल्क्युलेटर असतो आपल्याकडे, त्याचा उपयोग करा. माझ्याकडे इथे नाही आहे, नाही तर मी पटकन आन्सर सांगितलं असतं. आलं? कळलं LCM कसा काढतो? नाही कळलं? कोण म्हणलं नाही कळलं? नाही. हे बघा, कॉमन इंटू अनकॉमन फॅक्टर्स. LCM आपण कॉमन इंटू अनकॉमन फॅक्टर्स करतो ना. सो दीज आर द कॉमन, दीज आर द अनकॉमन. कळलं? आणि मग मल्टिप्लाय करत जायचं. म्हणून ते 14 आलं. ऍड करून घेतलं त्यांनी सगळं. 1/x + 1/y + 1/z. हे ना, हे म्हणतोयस ना? हां, कारण बघ ना, इथे 1/x, इथे पण 1/x, इथे 1/y, इथे पण 1/y, इथे 1/z, इथे पण 1/z, म्हणजे 2 टाइम्स झालंय ना रिपीट, म्हणून 2 कॉमन घेतला सगळ्यातनं त्यांनी. तिचे 4200 येते. 4200. ठीक आहे, पण मग अकॉर्डिंगली वरचा नंबर चेंज होईल, विच इज फाईन. बघा वरचा नंबर काय तो, बघा करा. ठीक आहे, 4200 येतोय. ओके, अग्रीड. इथे ना 5 × 6 = 30. 5 × 10 300. 300 × अग्रीड. 4200 आला. ओके, डन. 4200 तर 4200. आता मला सांगा 70 नी कशाला मल्टिप्लाय केलं की 4200 मिळतो? 4200 डिवायडेड बाय 84 करा. आणि 4200 डिवायडेड बाय 140 करा.
म्हणजे काय आलं? आलं 14/420. समजलं? बघा, मला बेसिक पासून शिकवणारा टीचर मिळालेला आहे. सो कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी परत परत रिट्रेट करीन, एवढ्या लेवलला जाऊन कोणीही शिकवत नाही, माझी गॅरंटी आहे. पब्लिक प्लॅटफॉर्ममध्ये मी सांगते, बिकॉज आय नो अशा छोट्या छोट्या चुका होऊनच आन्सर्स चुकतात. म्हणून आय लाईक इट. प्रिया, तू विचारलंस मला, हे महत्वाचं आहे. म्हणजे बघ, तिथल्या तिथे क्लिअर झालं की आपले कॉन्सेप्ट क्लिअर होतात. ओके, फील फ्री टू टॉक टू मी. काही आलं नाही तर विचारा. हेच मी फर्स्ट डेला सांगितलं होतं, इफ यू रिमेंबर. आय लाईक इट. गुड. दिस इज अन इंटरॅक्टिव्ह क्लास. सगळे असे मख्खासारखे बसलेत, मी काय बोलते कोणालाच कळत नाही, असं नको आहे. कमेन टेस्ट ना, यू कॅन सिट. ओके, आता ऑप्शन, चला एक्सरसाइज सी सुरू करूया. आज कंप्लीट करायचं. चला 1 किती समजत होऊन जाणार. कम ऑन, वी कॅन डू इट. ओके, आता फर्स्ट आन्सर बाय मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. चला ऑप्शन सबस्टिट्यूट करून सांगा विच इज द करेक्ट ऑप्शन. राहवत नाही ना आन्सर सांगितल्या. तेच होतं हितेशचं. मागच्या वेळेला तसंच व्हायचं, थांबायचंच नाही. पण लॉजिक चांगलं डेव्हलप कर. ते तुझं काय म्हणतो स्पेशालिटी आहे. पण डोंट फार स्ट्रेच इट. फार स्ट्रेच केलं की गेलं घंट आन्सर. सी आलं वाटतंय म्हणजे. सॉल्व, सबस्टिट्यूट अँड गिव्ह मी द आन्सर. फर्स्टचं नक्की नाही आहे, ए तर नक्की नाही आहे की बीच आहे. गुड दीप्ती, गुड. क्वेश्चन 1चा आन्सर आहे बी. आता क्वेश्चन 2 पण बाय द मेथड ऑफ सबस्टिट्यूशन करा. चला इझी करून टाकू आपण. करेक्ट, व्हेरी गुड किमया. क्वेश्चन 2चा आन्सर आहे सी. क्वेश्चन 3, तो असंच सांग मला चालेल. यश, क्वेश्चन 3. कशी गेली हितेश एक्झाम 12th? गुड. ए इज द करेक्ट ऑप्शन प्रज्ञा. क्वेश्चन 3चा आन्सर आहे ऑप्शन ए. ओके, क्वेश्चन 4. क्वेश्चन 4 मेथड ऑफ सबस्टिट्यूशन नी करताय? करा. मेथड ऑफ सबस्टिट्यूशन म्हणजे डायरेक्टली ऑप्शन्स मधनं असं म्हणते मी. ऑप्शन सबस्टिट्यूट करा. ए आणि बी मधलंच काहीतरी ऑप्शन आहे ना, हे वाटतंय. हा, आणि आणखीन एक गोष्ट एक महत्वाची जी सांगायची होती. समजा 4 ऑप्शन्स मधले 2 ऑप्शन्स करेक्ट आहेत असं धरून चालूया आपण. हा, प्रियानी पहिलं ऑप्शन करेक्ट सांगितलं, प्रज्ञानी दुसरं ऑप्शन करेक्ट सांगितलं आणि किमयानी दोन्ही ऑप्शन्सला टिक केलं. स्टिल विल यू गेट मार्क्स? बाय.
नॉट नेसेसरी. एस्पेशली इन इक्वेशन्स 2 आन्सर्स करेक्ट असू शकतात. वाय? कारण वेगवेगळ्या व्हॅल्यूज असतात ना एक्स आणि वायच्या व्हेरिएबल. दोन्ही मार्क केलेल्याला मार्क मिळणार. माझ्या मते नाही. का नाही सांगते. सगळे ऑप्शन्स यू हॅव टू गो थ्रू. दॅट इज कंपल्शन ना. म्हणजे कुठली कंडिशन अप्लाय करायला 4ही ऑप्शन ट्राय करायला पाहिजे. एकाने एकच ट्राय केलं म्हणजे अर्धच सम करेक्ट केलं. दोन्ही वाल्याला आन्सर करेक्ट मिळेल. सो अशा इक्वेशन्सच्या सममध्ये हे लक्षात ठेवायचं. बाकी कुठे नाही असं होत. इक्वेशन्समध्ये होणार. यू हॅव टू गो थ्रू ऑल द ऑप्शन्स. त्यांची ती कंडिशन आहे. कारण गिव्हन टाइम पिरियडमध्ये ऑप्शन्स यू हॅव टू चेक. ते फार शहाणे आहेत त्या बाबतीत. हाऊ टू कन्फ्यूज स्टुडंट्स दे नो व्हेरी वेल. याचं सोल्युशन दाखवू? यांनी केलं तरी चालेल. त्यांनी काय घेतलं? एक्सची व्हॅल्यू म्हणजे त्यांनी ट्रायलनीच करून बघितलं. हे फर्स्ट ऑप्शन आहे ना ते 1/4 1/3. सबस्टिट्यूट करून बघितलं. LHS1 इक्वल टू RHS1 आलं. सिमिलरली LHS2 इक्वल टू RHS2 आलं. म्हणून ते म्हणाले दिस इज द करेक्ट ऑप्शन. सॉल्व नाही करत बसले. कळलं का? ऑप्शन घेतलं, सबस्टिट्यूट केल्या व्हॅल्यूज. जेव्हा दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय झालं त्यावेळेला दॅट पर्टिक्युलर सोल्युशन इज द करेक्ट ऑप्शन. लिहून घ्या हवं असेल तर. इफ यू वॉन्ट राईट इट डाऊन. आलं का आन्सर? हॅव यू रिटन इट डाऊन? शॅल वी मूव्ह टू द नेक्स्ट सम? लिहिलं? फोर्थ सम केलं ना आपण. आता फिफ्थ. आता फिफ्थ मध्ये जर तुम्ही बघितलं, हां, फिफ्थ समचं पण सोल्युशन लिहून घ्या. ए आलं? ओके. सो बेसिकली आता आपण कुठलं केलं सॉल्व? फोर्थ वन. फोर्थचं करेक्ट ऑप्शन इज ए. 1/4 and 1/3. प्लीज नोट एव्हरीवन. आता क्वेश्चन 5. आता बघा, क्वेश्चन 5 करताना त्यांनी कसं केलंय? सगळ्या XY मध्ये कन्वर्ट करून घेतलं. दिस इज आवर फर्स्ट इक्वेशन. दिस इज द सेकंड इक्वेशन. सो फर्स्ट इक्वेशन त्यांनी कसं केलं? LCM घेतला ॲज XY. 4y - 5x अपॉन XY. दोन्हीकडे XY आलं. हां. सो जेव्हा डिनॉमिनेटर सेम झाला, यू कॅन जस्ट ॲड ऑर सबट्रॅक्ट द न्यूमरेटर.
तेच त्यांनी केलंय. 4y मायनस 5x मायनस एक्स मायनस वाय, म्हणजे त्यांना हे इक्वेशन मिळालं. सो हे आपलं थर्ड इक्वेशन, हे आपलं सेकंड इक्वेशन, हे आपलं थर्ड इक्वेशन. दोन्हीला इक्वेट केलंय 3xy ला दोन्ही, म्हणजे ह्याचा अर्थ हे दोन्ही तुम्ही डायरेक्टली इक्वेट करू शकता. काय म्हणते कळतंय का? हे कळलं फर्स्ट सम इथपर्यंत कसं केलं, आणि हे थर्ड इक्वेशन कसं आलं. फर्स्ट इक्वेशन कन्वर्ट केलं थर्ड इक्वेशन मध्ये कसं, हे कळलं. LCM घेतला लेफ्ट हँड साईडचा, सो डिनॉमिनेटर मध्ये आला xy, इथे आला 4y मायनस 5x अपॉन xy मायनस x प्लस y. सो हे मायनस साईन या दोन्हीला लागली, मायनस एक्स मायनस वाय. हे कळलं. नेक्स्ट सम, फिफ्थ सम. हां, तुझं लॉजिक काय आहे सांग. फर्स्ट इक्वेशन कन्सिडर नाही करायचं, सेकंडला इज इक्वल टू 10 इंटू वाय मायनस एक्स. चालेल, हेच करा मेथड, हे सोपं जाईल करायला. काय आहे 3xy इज इक्वल टू 10 इंटू वाय मायनस एक्स. ह्या इक्वेशनमध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. LHS इक्वल टू RHS आलं की विल गेट द आन्सर. कारण दोन्ही इक्वेशन्सला सॅटिस्फाय करायला पाहिजे पण. सो दोन्ही इक्वेशन्समध्ये घालून बघायला पाहिजे, नाहीतर आन्सर चुकू शकतं. कारण ते ऑप्शन्स देताना असंच देणार, एक इक्वेशन सॅटिस्फाय करताय, दुसरं इक्वेशन करताय, आणि तिसरं दोन्ही करताय. डिसॅटिस्फाय करतं. हां, सो दोन्ही याच्यात सबस्टिट्यूट करून बघायच्या व्हॅल्यूज. सो कुठलं करेक्ट ऑप्शन आलं क्वेश्चन 5चं हितेश? ए ना. पण दोन्हीला होतं का? हां, ते दोन्हीला होतं का, यू हॅव टू चेक. दोन्हीला नाही होत आहे. ए इज द करेक्ट ऑप्शन. टू आणि 5 आहे ना ए? नाही, मग यांचं आन्सर 2 आणि 5 आलं, म्हणजे याचा अर्थ आहे दोन्ही इक्वेशन्स दोन्हीला सॅटिस्फाय करतात. चेक करा बरं, ऑप्शन ए आणि ऑप्शन डी दोन्ही आन्सर्स दोन्ही इक्वेशन्सला सॅटिस्फाय करतात का? चेक करा, सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू. चेक करा म्हणजे काय, यू हॅव टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू इन द इक्वेशन. LHS इक्वल टू RHS आलं तर तुमचा आन्सर करेक्ट आहे. ए येत नाहीये. ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 5. कळलं? तसंच करा, हे एवढ्या कॉम्प्लिकेटेड मेथडमध्ये जाऊच नका. दॅट्स मोर इझी. ओके, क्वेश्चन 6 पण करा बाय द मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूट द आन्सर्स, फाइंड आउट. कम ऑन. आता आपले 6, 7, 8, 9, 10 5 सम्स राहिले. ओके, मी तुम्हाला 5 मिनिटं देते. 5 सम्ससाठी 5 मिनिटं ट्राय करा. बरं तर 10 मिनिट्स देते. प्लीज ट्राय टू सॉल्व आणि मग आपण डिस्कस करू. आलं? 6चा आन्सर ए आलाय. 7चा आन्सर डी.
x इज इक्वल टू 12, y इज इक्वल टू 4. सिक्सचं आन्सर आलं 16 आणि 4. 7चं आन्सर आलं 12 आणि 4. म्हणजे बी इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 7. आता क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8चं 4 आणि -1 आलं. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन 8. ऑप्शन सी 4 आणि -1 इज द करेक्ट ऑप्शन. हां, डेसिमल आले की गणले सगळे ना. मग काय करायचं, डेसिमल काढण्यासाठी दोन्ही साईडला 10 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 15x + 24y इज इक्वल टू 18 पहिलं इक्वेशन. दुसरं 25 × x + y इज इक्वल टू 70y. 9th बी आहे का? 0.4 आणि 0.5 करेक्ट. सो क्वेश्चन 9 ऑप्शन करेक्ट ऑप्शन इज ए. सबस्टिट्यूट करूनच बघा हे पण लास्ट सुद्धा. सो क्वेश्चन एक्सरसाइज डी इज टुडेज होमवर्क. परवा तेव्हा चेक करणार आहे. हां, एक्सरसाइज डी मी होमवर्कला देते. सेम टाईप ऑफ सम्स आहेत, पण आता थोडे फ्रॅक्शन्स घेतलेत त्यांनी, डेसिमल्स घेतलेत, पण तुम्ही सॉल्व करा. दिस इज युअर होमवर्क. सो टुडेज होमवर्क इज सॉल्व एक्सरसाइज डी. हां, आणि मी फ्रायडेला जो होमवर्क देईन तो महत्त्वाचा आहे. तो मी म्हटलं तसं पेपर्समधले आलेले सम्स. 10चं डी आलं आन्सर. 2,1 गुड. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. सो एक्सरसाइज डी फॉर होमवर्क. सो आपण अजून 10 मिनटं राहिली आहेत. असं लवकर सोडायला मला कसं तरी होत आहे तुम्हाला, हो ना. सॉल्ड एक्झाम्पल्स करायची का, म्हणजे मग डायरेक्टली ई करून टाकू शकतो आपण. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स तुम्हाला सुरू करायचं आहे. बरं, ठीक आहे. So I think we will stop here for today. So see you on Friday. Bye bye.